वेकोली वनी परिसरातील पैनगंगा कोळसा खाण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या 743 हेक्टर जमिनीवरील 8 प्रकल्पग्रस्त कुटुंबे 15 वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांना भरपाई आणि नोकरी न दिल्याबद्दल WCL प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषणाला बसले आणि 18 जून 2025 रोजी कोळसा वाहतूक थांबवून आंदोलन सुरू केले। कोळसा वाहतुकीमुळे होणारे नुकसान पाहून अधिकारी हादरलेत। या मुद्द्यावर सतर्क झाल्यानंतर WCL प्रशासन, जिल्हा प्रशासन, महसूल अधिकारी आणि इतर अधिकारी प्रभावित भागात पोहोचले आणि तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या मध्यस्थीने कोरबणा तहसील कार्यालयात सहकारी प्रशासकीय WCL अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत भूसंपादन आणि रोजगार भरपाई प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी 8 लोकांचा हा मुद्दा आहे आणि हे सगळे उपोषणाला बसलेले होते। मी अचानक जात असताना बघितलं कोणीही त्याकडे दुर्लक्ष, म्हणजे कोणत्याही प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि साधं पाणी सुद्धा त्यांना विचारलं नाही। मी स्वतः डोळ्याने बघितलं की ते निकृष्ट दर्जाचं नदीचं पाणी ते पित होते। त्यावेळी मग थांबलो। त्यावेळी आमचे वणी तालुक्याचे आमदार लगेच नुकतेच येऊन गेले होते संजय भाऊ देवकर साहेब, आणि नंतर आम्ही गेल्यानंतर थोडीशी प्रशासनामध्ये चहलपहल दिसून आली। दुसऱ्या दिवशी त्यांनी मग रास्ता रोको केला, तो संवैधानिक पद्धतीने केला आणि त्या रास्ता रोकोमध्ये 2 वाजेपर्यंत दखल घेतल्या गेली नाही। मग आम्ही गेल्यानंतर लगेच दखल घेतल्या गेली। विद्यमान तहसीलदार महोदया त्या ठिकाणी उपस्थित झाल्या। त्यांनी एक पत्र लिहून दिलं की तुमची मीटिंग आयोजित झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। शेतकऱ्यावरती जो अन्याय होत आहे, आज तळागाळापासून दिल्लीपर्यंत सत्ता अवगत असताना त्यांच्यापैकी एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आहे। म्हणजे यांना शेतकऱ्याप्रती किती आदर आहे किंवा जाणीव आहे हे दिसून येते। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आमची शेतकरी मंडळ या आंदोलनामध्ये तन्मनधनाने उपस्थित राहील असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि पुढचे जे आंदोलन आहे विद्यमान कलेक्टर महोदयाकडून जे काही प्राप्त होईल त्यानुसार पुढच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाईल आणि जे काही नुकसान होईल ते सगळं प्रशासनाचंच राहील। शेतकऱ्यांना 13 वर्षापासून जो न्याय मिळालेला नाही तो आम्ही मिळवून घेऊ आणि सगळे मिळून घेऊ। इथं कोणतेही राजकीय उदार राहणार नाही, एवढी या ठिकाणी मी ख्याती देतो। जय महाराष्ट्र। आज 26/4 विनोद गाळेगाव येथील सपाट गौरकर यांची शेती गेल्या 13 वर्षापासून WCLने अधिग्रहण केली। त्यांचं 8 वेगवेगळे सातबारे त्या शेतीचे असून सुद्धा एक तिसराच व्यक्ती येऊन सेक्शन 9 पर्यंत सपाट गौरकर यांची शेती यांच्याकडेच होती, परंतु आता एक व्यक्ती बाहेरचा येतो आणि तो माझी शेती आहे म्हणून WCLला सांगतो। तो काय कागदपत्र दाखवतो अजूनपर्यंत WCL वाल्यांनी आम्हाला किंवा तिथे तहसीलदार साहेबांना दाखवलेले नाही आहे। त्यात तो त्यातला पूर्ण 1 करोडचं कॉम्पेन्सेशन उचलतो आणि ज्यांच्या नावानं सातबारे आहेत ते लोक गेल्या 13 वर्षापासून ते शेत जमीनही नाही आणि उघड्यावर संसार करत आहे। म्हणून ह्या 4 दिवसाआधी त्यांनी एक तीव्र असं आंदोलन उपोषण केलं आणि त्याच्यात मध्यस्थी म्हणून तहसीलदार मॅडमनी त्यांना चर्चेसाठी बोलवलं। WCLकडे आज त्यांना बोलत असताना त्यांच्याकडे बोलायला जागा नाही आहे की त्यांनी जे दाखवलेले डॉक्युमेंट्स आणि ज्यांना कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे ते डॉक्युमेंट्स दाखवायलाही तयार नाही आहे। आज तहसीलदार मॅडमनी त्यांना चांगली तंबी दिलेली आहे आणि हे जे सातबारे आहे यांचे कोर्टात मॅटर सुरू आहे। हे कोर्टातलं मॅटर जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत यांची शेती यांच्याकडेच राहावं आणि यांना 12 वर्षापासून जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान यांना द्यावं असा आम्हालाही शब्द दिला आहे आणि मॅडमनी वरती सांगितलंय की वरच्या अधिकाऱ्यांना ते बोलतील। 25/6/2026 रोजी आम्ही आमरण उपोषण पैनगंगा वेकोली इथे केले होतं। त्यामध्ये 3 दिवस आम्हाला कोणताही प्रतिसाद WCL अधिकाऱ्याकडून मिळाला नाही, म्हणून आम्ही 18/6/2026ला चक्काजाम आंदोलन केलं। त्यामध्ये सतत 5 घंटे आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामध्ये मध्यस्थी म्हणून तहसीलदार मॅडम कोरपणा इथून आल्या घटनास्थळी। त्यामध्ये मध्यस्थी म्हणून मॅडम यांनी सांगितलं की तुमची काय समस्या आहे ते तहसील ऑफिसला येऊन सांगा, म्हणून त्यांनी 25/6/2026 रोजी मीटिंग ठरवली होती वेकोली आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये। तर आज 25/6/2026 रोजी कोरपणा येथे तहसीलदार कार्यालयामध्ये मॅडमच्या मध्यस्थीमध्ये वेकोली आणि प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून मॅडम यांनी सांगितले की
तुमचा अहवाल जो आहे तो SDO ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही पाठवेल. त्यानंतर त्यांचं काय उत्तर येईल ते तुम्हाला कळवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तर आम्ही असं ठरवलं आहे की त्यामध्ये आमचं त्या उत्तराने आमचं काही समाधान झालं नाही तर आम्ही तीव्र असं चक्काजाम आंदोलन करेल. धन्यवाद. मी तहसीलदार कोरपणा. आज दिनांक 26/6/2025 रोजी वैकोली पैनगंगा प्रकल्प वैकोली कोरपणा तालुक्यातील त्या संदर्भात बैठक घेण्यात आली. तिथले बाधित जे शेतकरी 8 लोक त्यांचे तसेच वैकोलीचे उपमहाप्रबंधक आणि त्यांची टेक्निकल टीम ते हजर होते. या चर्चेअंती जो मुद्दा आहे त्यांचा की त्यांना त्यांचं जे पोझिशन आहेत आणि ओनर आहे ओनरशिप आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर पेंडिंग आहे आणि इतर कोर्टामध्ये पण मॅटर पेंडिंग आहे. पण त्यांना ते 12 वर्ष झाले त्यांना त्या 12 वर्षाचा मोबदला मिळाला नाही आणि त्यानंतर ती जमीन हे केलेलं आहे पोझिशन घेतलेलं आहे वैकोलीने. तर ते पोझिशन परत मिळावं असं त्यांची मागणी आहे. त्यानुसार चर्चेअंती मी ते मुद्दे नोंद करून पुढील प्रशासनास पाठवणार आहे.